पुण्यातल्या गंजपेठेतला महात्मा फुलेंचा वाडा हा वटपौर्णिमेच्या निमित्तानं कायम चर्चेत येत असतो. यंदाही तो आलाच. मात्र यावेळी विशेष कारण ठरलंय ते भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी साजरी केलेली वटपौर्णिमा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यातल्या गंजपेठेतल्या राज्य संरक्षित फुलेवाडा इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. अशा या पोलीस बंदोबस्तामध्ये वटपौर्णिमा त्या ठिकाणी साजरी करण्यात आली. खरं तर यापूर्वी पुरोगामी संघटनांनी या ठिकाणी अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाला विरोध केला होता. पूजा न करण्याची साधारण त्यांची मागणी होती, पण पुरातत्व विभागानं सुरुवातीला पूजेवर बंदी घालणारे आदेश दिले होते. मात्र सरकारी आदेशांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी महिलांसह वडाच्या झाडाची पारंपरिक पूजा केली. वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यावरनं खासदार मेधा कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. आणि विशेष म्हणजे मेधा कुलकर्णी ही वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी तब्बल 11 किलोमीटर लांब असणाऱ्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी किंवा त्याची पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या. म्हणजे मेधा कुलकर्णी या पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये राहतात आणि त्यांचं जिथे घर आहे तिथून ते गंजपेठेतला महात्मा फुलेंचा वाडा हे अंतर जर किलोमीटरने आपण बघितलं तर साधारण 11-11.5 किलोमीटर इतकं अंतर येतं. आणि हेच अंतर, या अंतराची कुठलीही पर्वा न करता मेधा कुलकर्णी कोथरूडहून खास गंजपेठेमध्ये, तेही महात्मा फुलेंच्या वाड्यात असणाऱ्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी गेल्या. आणि त्यांच्या याच कृतीवरून खरं तर आता वेगवेगळ्या स्तरावर चर्चा होऊ लागलेली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार मेधा कुलकर्णींचा समाचार घेतलाय. यावरच हा व्हिडिओ असणार आहे. नेमकं काय घडलंय या व्हिडिओच्या द्वारे आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ. हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहेच. परंपरेप्रमाणे अनेक वर्षांपासून महिला हा सण साजरा करत आल्यात. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराच्या आजूबाजूला असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा साधारण महिला करताना आपल्याला दिसून येतात. अगदी अलीकडच्या काळामध्ये बोलायचं झालं तर सिमेंटच्या जंगलात वडाचं झाड सापडणं जर अवघड असेल तर श्रद्धेपोटी अनेक महिला वडाची फांदी घरात आणून त्याचीही पूजा करतात. पण हे सगळं न करता खासदार मेधा कुलकर्णी यांनी तब्बल 11 किलोमीटर लांब असणारा पर्याय निवडला. या घटनेमुळे फुलेवाड्यातील वटपौर्णिमा साजरी करण्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील खासदार मेधा कुलकर्णी यांना या घटनेवरनं चिमटे काढलेत. सुषमा अंधारे काय म्हणतायत बघा. मेधा कुलकर्णींनी जाणीवपूर्वक कोथरूडमधले सगळे वड सोडून ठरवून फुलेवाड्यात येणं हा आचरटपणा नाही, तो शुद्ध हलकटपणा होता. त्याहीपेक्षा एका ऐतिहासिक वास्तूमध्ये आचरटपणा दरवर्षी ठरवून हेतू पुरस्पर चालवला जातो, तरी सुद्धा त्यावर राज्याचे गृहमंत्री ठरवून दुर्लक्ष करतात. हे सुनियोजित कट कारस्थान आहे. अशा शब्दामध्ये सुषमा अंधारे यांनी सुरुवातीला मेधा कुलकर्णी यांचा समाचार घेतला. पण याच विषयाला धरून सुषमा अंधारे यांनी राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाबाबत सुद्धा टीका केली आहे. राजकारणाचा जो दर्जा घसरलाय त्याबाबतही सुषमा अंधारेंनी टीकास्त्र सोडलंय. सुषमा अंधारे म्हणतायत, सध्या आमदार आणि खासदार अशा लोकांना केलं जातं जे जास्तीत जास्त गलिच्छ भाषा वापरू शकतात, जास्तीत जास्त दोन जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करू शकतात आणि खूप नसताना आणि वाटेल त्याच्यावर तोंड करून भुंकू शकतात. ज्यांचा आणि विवेकाचा अजिबातच संबंध नाही आणि ज्यांचं कर्तृत्व शून्य आहे, बोलघेवडेपणा आणि आक्रस्ताळेपणा ही जणू एक खास पद्धतीची पात्रता ठरली आहे. सध्या तरी मेधा कुलकर्णींचं हे वागणं मी जरा सकारात्मक घ्यायचं ठरवलंय. राम मंदिरात चोरी झाली तरी हे स्वयंघोषित हिंदुत्ववादी त्यावर सोयीस्कर भूमिका घेतात. कदाचित असं नकली हिंदुत्ववादी असण्यापेक्षा क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंसारखा महिलांचा सन्मान करणारा, पत्नीला आदराचं स्थान देणारा आणि पावलोपावली तिची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार आपल्याला मिळायला हवा. किंबहुना ते गुण आपल्या वर्तमान जोडीदारामध्ये यावेत यासाठी कोथरूडमधले सगळे वड सोडून फुलेवाड्यातला वड मेधा कुलकर्णींना अधिक महत्त्वाचा वाटत असेल. मेधा कुलकर्णीजी, तुमच्या यजमानांमध्ये ज्योतिबांचे गुण यावे, ज्याने तुम्हाला मा सावित्रीचा विवेक समजावून सांगावा. तर अशा प्रकारे सुषमा अंधारेंनी या वटपौर्णिमेच्या निमित्तानं मेधा कुलकर्णींना चांगलं सुनावलंय. वटपौर्णिमेच्या पूजेनं पुन्हा एकदा फुलेवाडा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाच. आता या वादाला आणखी काही राजकीय रंग चढणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.